पाहूयात पुढची बातमी। अमरावती विधान परिषदेमध्ये काँग्रेस वंचितला पाठिंबा देणार असं पाहायला मिळते। अमरावती जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली। वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेस पाठिंबा देणार का हे आता पाहावं लागेल। बैठकीला यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे, सुनील देशमुख उपस्थित आहेत। वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेस पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या बैठक सुरू असल्याची माहिती आहे। यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे, सुनील देशमुख या बैठकीला उपस्थित आहेत। अमरावती विधान परिषदेमध्ये काँग्रेस वंचितला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। आणि याबाबत माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे। सुरेंद्र, अमरावतीमध्ये सध्या काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। काँग्रेस वंचितला पाठिंबा देऊ शकतं का? काय बैठकीत चर्चा सुरू? खरं तर अमरावतीमध्ये विधान परिषदेचे जे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते हर्षजित देशमुख या ठिकाणी उमेदवार होते, मात्र ते रुग्णालयामध्ये नागपूरमध्ये ऍडमिट असल्या कारणानं आणि प्रचारामध्ये देखील ते अनऍक्टिव्ह आहेत। कुठल्याच प्रकारच्या काँग्रेसच्या नेत्याशी त्यांनी संवाद सुद्धा अद्यापर्यंत साधला नाही, कुठल्या मतदारांच्या भेटी सुद्धा त्यांनी घेतल्या नाही। त्यामुळे त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। भाजपच्या उमेदवाराकडून यांनी 15 कोटी रुपये घेऊन ते मॅनेज झाल्याचा आरोप जे यशोमती ठाकूर यांनी ठेवला होता। त्यामुळे आता काँग्रेस जे आहे ते वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। आणि त्या अनुषंगाने अमरावतीच्या काँग्रेस भवनमध्ये या बळवंत वानखेडे जे खासदार आहे अमरावती काँग्रेसचे, त्यांच्या कार्यालयामध्ये एक बैठक महत्त्वाची सुरू आहे। यामध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख आणि इतर महत्त्वाचे नेते मंडळी या ठिकाणी आहेत। आणि यावर चर्चा सुरू आहे की वंचित उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा, या अनुषंगाने महत्त्वाची बैठक या ठिकाणी सुरू आहे। अवघ्या काही वेळात या बैठकीतून निर्णय पुढे येईल आणि नेमकं काँग्रेस काय ठरवते, वंचित उमेदवाराला पाठिंबा देते की काय, यावर चित्र या ठिकाणी स्पष्ट होईल। सुरेंद्र, हर्षजित देशमुख यांच्यावर बरेच आरोप झाले होते। त्यांनी उत्तर दिले होते की माझी बायपास सर्जरी झाली, त्यामुळे मी मतदारांमध्ये जात नाहीये। त्यामुळे या सगळ्यावर आता हर्षजित देशमुखांचं काय नेमकं मत आहे? त्यांची काही प्रतिक्रिया समोर आली का? हर्षजित देशमुख जे आहे ते त्यांनी काँग्रेसकडून पहिले नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ते अमरावतीतून नॉट रिचेबल झाले आणि कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यासोबत संपर्कात सुद्धा राहिले नाही। मतदारांना ज्या पद्धतीनं त्यांनी भेटीगाठी करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं त्यांनी प्रचार मोहीम देखील या ठिकाणी दिसली नाही। त्यामुळे काँग्रेसच्या ज्या माजी मंत्री आहेत यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर आरोप केला होता की 15 ते 20 कोटी रुपये घेऊन आमचे उमेदवार जे आहे ते भाजपला मॅनेज झाल्याचा आरोप त्या ठिकाणी। त्यामुळे आता अमरावतीमध्ये काँग्रेस वंचितला पाठिंबा देतं का याकडे आता पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सुरेंद्र माहितीसाठी। तर वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेस आता पाठिंबा देणार का हे पाहावं लागेल। सध्या काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। यशोमती ठाकूर या बैठकीला उपस्थित आहेत। खरं तर यशोमती ठाकूर यांनीच हर्षजित देशमुख यांच्यावर बरेच आरोप केले होते। त्यांनी पैसे घेतले, ते प्रचारासाठी मैदानात उतरले नाहीत, ते भाजपचे उमेदवार म्हणून काम करतात असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाची बैठक अमरावतीमध्ये सुरू आहे। त्यामुळे आता वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेस पाठिंबा देतं का हे पाहावं लागेल।